काय तिजोरी? कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे. अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो. 17 ठिकाणून भोकं भोकं करून ठेवले आहेत. काय राहिलं तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे. हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय. हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, हे बरोबर नाही. एक सांगतो तिजोरीची चाबी आहे, दुसरा म्हणते मालक आहे, तिसरा म्हणतो खाता आहे. म्हणजे बाकीच्याकडे काही नाही तर मतं नका देऊ, तुम्हालाच मतं द्या. महाराष्ट्र विकून खाणार तरी. कुंभमेळ्याला 25,055 कोटीचा बजेट आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं. हे राज्य चालवण्याची पद्धत आहे काय? कुंभमेळा भरला नाही एखादी वेळेस तरी शेतकरी मेला तरी चालेल, पण कुंभमेळा भरला पाहिजे. कुंभमेळ्यावर खर्च झाला पाहिजे, तिथला पर्यावरणाचा ऱ्हास झाला पाहिजे. हे चाललं काय? कुठल्या दिशेने घेऊन चाललायत महाराष्ट्र? म्हणून पैसे कमवण्यासाठी त्या कुंभमेळ्यामध्ये एवढा बजेट फुगवून दिला, त्याचं ऑडिट नाही फाडिट नाही काही नाही. अर्धे खातील, लुटून खातील आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतील. शेतकरी मरू देत, आत्महत्या करू देत, शेतकऱ्याच्या कर्जमाफीला पैसे नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी हा महत्व आहे की कुंभमेळा?